वन्दितु सौवसिद्धे ध्रुवमचलमनोवमं गदिं पत्ते वोच्छामि समयपाहुड मिनमो सुदकेवली भणितम् नमः समयसाराय स्वानुभूत्या चकासते चिस्वभावाय भावाय सर्वभावांतरच्छिदे। अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय। द्वादशांग श्रुत देवी की जय। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे। समयसार ग्रंथ आपण बघतो आहे आणि संवराधिकारानंतर आता निर्जराधिकार सुरू होतोय। निर्जराधिकाराची सुरुवात करताना अमृतचंद्राचार्यांनी अथ प्रविशती निर्जरा, आता निर्जरेचा प्रवेश होत आहे, हे वाक्य त्यांनी आत्मख्याती टीकेमध्ये लिहिलं। पहिल्यांदा आपण जीवाजीवाधिकारापासून आता संवराधिकारापर्यंत आपण आलेलो आहे आणि आत्मा हा परपदार्थ आणि विकारी भावांपासून भिन्न आहे हे दाखविण्याचंच कार्य या सर्व अधिकारांमध्ये आचार्यांनी केलेलं आहे। भेदविज्ञानाचं प्रामुख्याने कार्य याच्यामध्ये संवराधिकाराची भूमिका अत्यंत महत्वाची राहिलेली आहे आणि येण केण प्रकारेण भेदविज्ञान जीवनात करवायचंच, त्याचमुळे शुद्ध आत्मा आपल्याला दिसणार आहे हे आचार्यांना ज्ञात आहे। अनादी कालापासून जो एकत्व ममत्वाचा परिणाम आमच्या अंतःकरणात दृढ आहे, कितीही आम्ही वरवर म्हटलं की हा भाव माझ्यापासून पृथक आहे, याच्यामध्ये माझं एकत्व नाही, तरी अंतरंगामध्ये कुठं ना कुठं सूक्ष्म निर्गाठ अशी आहे की एकत्व आणि ममत्व परिणाम होतो। कितीही आम्ही वरपांगी तोंडाने म्हटलं की मला कर्तृत्व नाहीये, भोक्तृत्व भाव नाहीये हे म्हटलं तरी पराचं कर्तृत्व घेण्याचं आमचं कार्य कुठं ना कुठं सुप्त अंतरंगामध्ये सुरूच असतं, वरपांगी आहे। आणि यासाठी आचार्यांना प्रयास करावे लागलेले आहे की सातत्याने आचार्यांना दाखवून दिलाय की इथे तुझं चुकलेलं आहे, इथे तुला भेदविज्ञान करायचंय, हे तुझं नाही, इथे तू कर्तृत्व घेतो आहे, इथे तू पराला भोगता मानत आहे। हे सगळं आचार्यांना वारंवार वारंवार दाखवून द्यावं लागत आहे। आणि अशा तऱ्हेने संवराधिकारामध्ये भेदविज्ञानाची महिमा आपण पाहिली की भेदविज्ञानानेच अनंत काळामध्ये जीव मुक्तीला गेलेले आहे आणि भविष्य काळात जे जातील तेही मुक्ती या भेदविज्ञानानेच जाणार आहे। आणि हे भेदविज्ञानाची अविच्छिन्न धारा ज्ञानम ज्ञाने प्रतिष्ठिते, जोपर्यंत ज्ञान ज्ञानामध्ये प्रतिष्ठित होत नाही तोपर्यंत करणं गरजेचं आहे। आणि आता निर्जराधिकार सुरू होतो आहे आणि निर्जराधिकारात संवर दशेला प्राप्त सम्यक दृष्टी धर्मात्मा आत्म्याची आराधना करून त्रिकाली भावस्वरूप भावकर्म आणि ज्ञानावर्णादी द्रव्य कर्माची निर्जरा आता तो कशी करतो हे दाखवणं प्रयोजन आहे। की आता संवराधिकारापर्यंत आपण बघितलं भेदविज्ञान आणि त्यांनी आत्म उपलब्धी झाली, संवर झाला की निर्जरा सुरू झाली। आणि ही निर्जरा आमची सविपाक निर्जरा नाही, ही निर्जरा आमची मोक्ष मार्गाला कारणीभूत असणारी अशी संवर पूर्वक असणारी निर्जरा आहे। ही निर्जरा ज्या वेळेला प्राप्त झाली त्यावेळेला हा जीव यांनी काय केलं तर आपल्या आत्मतत्वाची आराधना केली आणि विकार भाव रूप असलेलं भाव कर्म आणि द्रव्य कर्म म्हणजे ज्ञानावर्णादी द्रव्य कर्म हे जीवनामध्ये संवर आल्यामुळे कशा प्रकारे आता निघून जातात, त्याची विधी काय आहे, तो कशा प्रकारे विचार करतो, त्याच्या मनाच्या चिंतनाची धारा काय आहे, या सगळ्या गोष्टी आता निर्जराधिकारामध्ये आचार्य उलगडणार आहे। वास्तविक निर्जरा म्हणजे
निज आत्म्याच्या आश्रयाने, जो आमचा परमपारिणामिक भाव सांगितला, जो त्रिकाली ध्रुव आत्मा सांगितला, जो एकरूप आत्मा सांगितला, की ज्याच्यामध्ये पर्याय भेद गुणभेद गौण करून एक आत्मतत्वाची आराधना, दृष्टीचा विषयभूत आत्मा, या आत्म्याच्या आश्रयाने होणारी शुद्धीची वृद्धी म्हणजे निर्जरा आहे. निर्जरा कशाला म्हणायची? तर निज आत्म्याच्या आश्रयाने. निज आत्मा म्हणजे ज्याच्यामध्ये आम्ही ऐक्य प्रस्थापित करू शकू असा जो आमचा शुद्ध आत्मा. आत्मा तर आमचा आहे, पण त्याच्यामध्ये अशुद्धता नसणारा शुद्धांश तेवढा आम्हाला अवलंबन घेण्यायोग्य आहे. या निज आत्म्याच्या आश्रयाने होणारी वितरागतेची वृद्धी म्हणजे निर्जरा आहे. आणि या निमित्ताने, हे निमित्त कारण पडलं भावकर्माचं, आणि त्या निमित्ताने सत्तेतील विद्यमान कर्म उदयात येऊन क्षयाला प्राप्त होतात. उदयात आलं आणि नवीन न बांधता निघून गेलं. वितराग भाव आहे. वितराग भाव असल्यामुळे पूर्वबद्ध कर्माचा उदय सुरू राहणार आहे. त्याच्यामध्ये हा स्थित्यंतर करू शकत नाही. पण वर्तमान काळामध्ये जो परिणाम होतो आहे त्या परिणामाशी यांनी ऐक्य प्रस्थापित केलं नाही. त्याच्यामध्ये हा एकी भाव रूपाने परिणत झाला नाही. त्यावेळेला त्याचा वितराग भाव कार्यकारी करतो आहे आणि त्यामुळे नवीन कर्मांवर्गणा कर्मरूप होत नाही, जुनी उदयात येऊन निघून जाते. आणि अशा तऱ्हेने याला निर्जरा म्हटलेली आहे. सम्यक दृष्टीला दोन्ही प्रकारची निर्जरा, एक कोणती निर्जरा? भाव निर्जरा, आणि दुसरी द्रव्य निर्जरा, या दोन्ही निर्जरा सुरू आहे. धर्माची उत्पत्ती संवर, धर्माची वृद्धी म्हणजे निर्जरा, आणि धर्माची पूर्णता म्हणजे मोक्ष. अशी ही आत्मशुद्धी म्हणजेच धर्म आहे. आत्मशुद्धी म्हणा, आत्म उपलब्धी म्हणा, स्वसंवेदन अनुभूती म्हणा, हे म्हणजे धर्म आहे. आणि जो ज्याला आम्ही धर्म म्हणून संबोधतो आहे त्या सगळ्या क्रिया व्यवहारांनी याच्या पोषक आहे. ते म्हणजे धर्म नाही आहे. त्या क्रिया आम्हाला जर आमच्या शुद्ध आत्म्याकडे आमचं लक्ष असेल तर त्या क्रिया आम्हाला सहयोगी आहे, साधन रूप आहे. पण त्या क्रिया म्हणजे प्रत्यक्षामध्ये धर्म नाही. प्रत्यक्षात आत्म उपलब्धी म्हणजे धर्म आहे. याचाच अर्थ निज आत्म्याच्या ज्ञान श्रद्धानाने जरी आत्मशुद्धीपूर्वक जी शुद्धता प्रगट होते तो संवर आहे. त्याच आत्मध्यानामध्ये शुद्धतेतील वाढती वृद्धी ही निर्जरा आहे. आणि पूर्ण विधीने पूर्ण शुद्धता होणे म्हणजे मोक्ष आहे. संवर आणि निर्जरेमध्ये फरक की आत्मशुद्धीपूर्वक शुद्धता आणि शुद्धतेमध्ये वृद्धी होत राहणं निरंतर, त्याला निर्जरा म्हटली आहे. की ज्या परिणामाने संवर झाला तोच परिणाम निर्जरेला देखील कारणीभूत असणार आहे. आणि त्याच्या सातत्याने वृद्धी हे निर्जरेचं स्वरूप आहे. संवरपूर्वक होणारी निर्जराच मुक्तीचं साक्षात कारण आहे. कारण कर्माची निर्जरा ही संवरपूर्वकच होते. तशी निर्जरा मला सुरू आहे, सविपाक निर्जरा. पण ही सविपाक निर्जरा नवीन कर्मबंध होतच असल्यामुळे मुक्ती मार्गामध्ये ती अप्रयोजनीय आहे. तिचं काहीही महत्व नाही आहे. कारण कर्म चाललेलं आहे पण नवीन कर्म मात्र तिथे तयारच आहे. उदाहरणार्थ एखादा भाडेकरू आहे, त्यांनी घर सोडलं, पण सोडत असताना त्यांनी मालकाला चाबी नाही सोपवली. नवीन भाडेकरू त्या घरामध्ये ठेवला. म्हणजे काय झालं? त्यांनी तर घर सोडलं पण त्या ठिकाणी दुसरा त्यांनी उपस्थित ठेवलेला आहे, मालकाकडे चाबी सपूर्द केली नाही. अशी ही सविपाक निर्जरा प्रत्येक जीवाला सुरू आहे, पण ही मोक्ष मार्गामध्ये प्रयोजनी नाही. जी निर्जरा अशी आहे की पूर्वकर्म तर उदयात येऊन चाललं पण नवीन कर्म तिथे येणार नाही, अशी ही अविपाक निर्जरा
संवरपूर्वक असलेली निर्जरा हीच मोक्ष मार्गामध्ये प्रयोजनीय आहे. म्हणून बनारसजी दासजींनी अशा या निर्जरेला मुक्ती वितरणी म्हटलेलं आहे. मुक्ती देणारी, मुक्ती वितरणी. त्यांचा दोहा पहा, वर्णी संवर की दशा यथा जुगती परवान. युक्ती आणि प्रमाणाच्या माध्यमातून ही संवराची दशा आतापर्यंत सांगितली, मागच्या अधिकारापर्यंत. मुगती वितरणी निर्जरा सुनहु भविक धरी कान. काय म्हणतात? सुनहु भविक धरी कान. तू हृदयाचे कान करून ही गोष्ट जतन कर. भविक धरी कान, नुसतं त्यांनी कान लावून ऐका म्हटलंय, म्हणजे हृदयाचे जणू कान करून ही गोष्ट, हे भव्य जीवांनो तुम्ही ऐका, की मुक्ती वितरणी निर्जरा, मुक्ती देणारी जी आहे ती निर्जरा आहे. म्हणून संवरपूर्वक निर्जराच ही मुक्तीदायिनी म्हटलेलं आहे. आणि आत्मख्याती टीकेमध्ये अमृतचंद्र आचार्यांनी अथ प्रविशती निर्जरा या वाक्याने या निर्जराधिकाराची सुरुवात केली. पण जयसेन आचार्य म्हणतात की आता इथे शृंगार रहित पात्राप्रमाणे शुद्ध जीव स्वरूप संवर हा रंगभूमीवरून निघून गेला आहे. जयसेन आचार्यांचे वाक्य की शृंगार रहित पात्राप्रमाणे शुद्ध जीव स्वरूप संवर, म्हणजे जणू काही शुद्ध जीव हा शृंगार विरही सहज अवस्थेत आहे, असा हा संवर आता निघून गेलेला आहे. आणि आता निर्विकल्प समाधी रूप शुद्धोपयोग लक्षण रूप आणि संवरपूर्वक होणारी निर्जरा प्रवेश करते आहे. याप्रमाणे निर्जराधिकाराची जयसेन आचार्यांनी सुरुवात केली. सर्वप्रथम या अधिकाराच्या प्रारंभी देखील मंगलाचरण रूपाने ज्ञान ज्योतीचं स्मरण अमृतचंद्र आचार्यांनी कलश रूपाने केलेलं आहे. कलश पहा, 133 नंबरचा निर्जराधिकाराचा कलश आहे. रागाद्यास्रवरोधतो निजधुरां धृत्वा परं संवरः कर्मागामि समस्तमेव भरतो दूरान्निरुद्धं स्थितः प्राग्बद्धं तु तदेव दग्धुमधुना व्याजृम्भते निर्जरा ज्ञान ज्योतिरपावृतं नहि यतो रागादिभिर्मूर्छति. शार्दूल विक्रीडित या छंदामधला हा कलश आहे. परत पहा, रागाद्यास्रवरोधतो निजधुरां धृत्वा परसंवरः कर्मागामि समस्तमेव भरतो दूरान्निरुद्धं स्थितः प्राग्बद्धं तु तदेव दग्धुमधुना व्याजृम्भते निर्जरा ज्ञानज्योतिरपामृतं नहि यतो रागादिभिर्मूर्छति. आता रंगभूमीवर निर्जरा प्रवेश करते. ज्याप्रमाणे नट रंगमंचावर भिन्न भिन्न पात्राच्या रूपाने प्रवेश करतो, तसे येथे तत्वांचं नृत्य सुरू आहे. सर्व भूमिका पाहून त्याला यथार्थ जाणणाऱ्या सम्यक ज्ञानाचा महिमा प्रारंभी मंगलाचरण रूपाने वर्णन करतात. श्लोकाचा अर्थ पहा, हा परम संवर, परह संवरा रागादी आश्रवांना रोखल्यामुळे. रागादी विकार, संवर ज्या वेळेला अवतरित झाला होता त्यावेळेला रागादी विकार जीवनात थांबलेले होते. रागादी विकारांपासून हा जीव दूर हटलेला होता. अशा या आश्रवाला रोखल्यामुळे कुणी? संवराने. त्यामुळे कार्यधुरेला धारण करून
म्हणजे संवराने आपलं कार्य यथार्थ रीतीने चोख रीतीने बजावलंय. त्याचं जे कार्य होतं ते आश्रवाला रोखण्याचं होतं आणि ती त्याच्या कार्याची धुरा त्यांनी समर्थपणे पेललेली आहे. म्हणून कार्यधुरेला धारण करून म्हणजे आपलं कार्य समर्थपणे त्यांनी पार पाडलेलं आहे. संपूर्ण आगामी कर्मांना आत्यंतिकाने दुरूनच प्रतिरोध करीत उभा आहे. असा हा संवर त्या ठिकाणी अशा काही रीतीने अडीगरपणे उभा आहे की येणारी जी कारवाण वर्गणा आहे, जी कर्मरूप सेना आहे, त्याला त्या ठिकाणीच रोखलेला आहे आणि येऊ दिलं नाही. आत्म प्रदेशामध्ये त्याचा प्रवेश झालेला नाही. ज्यामुळे बांधलेल्या कर्मांना जाळण्यासाठी संवर होण्यापूर्वी बांधलेल्या कर्मांना जाळण्यासाठी आता निर्जरा म्हणजे निर्जरा रूपी अग्नी प्रसार पावलेली आहे. म्हणजे जे पूर्वीचं कर्म आहे, जे प्रति समय आता उदयात येते आहे, कारण पूर्वी जे बांधलेलं कर्म आहे ते तर उदयात आल्याशिवाय निघणार नाही. संवर आणि नवीन कर्माला रोखून ठेवलं, पण जे जुनं कर्म आहे या जुन्या कर्मांना जाळण्यासाठी आता निर्जरा रूपी अग्नी प्रसार पावली आहे. निर्जरा आता तत्पर झालेली आहे की हे जे जुनं कर्म आहे हे माझ्या जीवनातून निघालं पाहिजे. संवराने त्याचं कार्य केलं आणि निर्जरा पूर्वबद्ध कर्म ज्याचा उदय येणार आहे त्या उदयाला दग्ध करण्यासाठी निर्जरा उपस्थित झालेली आहे. ज्यामुळे निर्जरेच्या प्रगटतेमुळे निर्जरा आता प्रगट झाली आहे. त्यामुळे ज्ञान ज्योती आवरण रहित होऊन रागादिकांनी पुनश्च मूर्छित होत नाही. म्हणून सदैव ही ज्ञान ज्योती आता निरावरण रूपाने राहणार आहे. भावार्थ, संवर झाल्यानंतर नवीन कर्माचा बंध होत नाही, कारण आश्रवाला रोखणं म्हणजे संवर. ही व्याख्या आपण द्रव्य संवराची बघितली. भाव संवर जीवाचा एकदेश शुद्ध वितराग परिणाम. जर आम्ही दोन त्या ठिकाणी अलग अलग पाहिलं तर आम्ही त्याला म्हणू शकतो की जीवाचा वितराग भाव, आंशिक वितराग दशा ही आहे संवर, हा आहे भाव संवर. आणि हा भाव संवर झाला की नवीन कर्मांवर्गणा कर्मरूप होत नाही, हा आहे द्रव्य संवर. तसंच निर्जरेमध्ये देखील जीवाची एकदेश शुद्ध वितराग दशा ही म्हणजे निर्जरा आणि पूर्वबद्ध कर्माचा उदय येऊन फळ देऊन नवीन न बांधता निघून जाणं ही आहे द्रव्य निर्जरा. तर अशा प्रकारे पूर्वबद्ध कर्म निर्जरा होऊन निघून जाते. अतएव ज्ञान निरावरण झाल्याने असे निर्मल होते की ते पुनरपी रागादी रूपाने परिणत होत नाही, सदैव प्रकाशमान असते. या कलशामध्ये हे सांगितलं आहे की आगामी कर्माला तर संवराने रोखलं आहे आणि पूर्वबद्ध कर्म जे आहे हे निर्जरेमुळे निघून चाललं. अशा प्रकारे संपूर्ण कर्माचा नाश होणार. जसा एखादा हौद भरलेला आहे आणि नेहमी हे उदाहरण संवरासाठी दिलं जातं की हौद पाण्याने भरलेला आहे आणि त्यातलं पाणी आम्हाला रिकामा करायचंय, हौद रिकामा करायचंय. हौद रिकामा करायचंय तर आम्हाला दोन तऱ्हेने कार्य करावं लागेल. नवीन येणारं पाणी बंद करावं लागेल, म्हणजे तोटी आम्हाला वरची बंद करावी लागेल आणि जी खाली तोटी आहे पाणी निघून जाण्यासाठी असलेली ही तोटी खुली करावी लागेल. म्हणजे दोन तऱ्हेने जेव्हा कार्य करू तेव्हा तो हौद रिकामा होणार आहे. पडणारं पाणी बंद करावं लागेल आणि असणारं पाणी काढून टाकावं लागेल. या ठिकाणी संवर आणि निर्जरेने हेच कार्य केलं. संवराने हे जे येणाऱ्या कर्माचं द्वार आहे याला प्रतिबंध केला, म्हणजे याला येऊ दिलं नाही, म्हणजे वरची तोटी बंद केली. आणि जे पूर्वबद्ध कर्म उदयात येणार आहे हे उदयात येऊन निघून जाणार आहे, म्हणजे आधीच जे काही आहे
हे संपुष्टात आणण्याचं कार्य हे निर्जरेने केलं. आणि अशा या संवर आणि निर्जरेमुळे जीव हा मुक्तीकडे वाटचाल करू शकतो. म्हणून पूर्वबद्ध कर्म निर्जरेने निघून चालले. अशा तऱ्हेने संपूर्ण कर्माचा अभाव झाल्यामुळे ज्ञानज्योती अशी आता प्रगट झालेली आहे की परत ती मूर्छित झाकाली जाणार नाही, तिच्यावर काजळी चढणार नाही. संवराने आपल्या कार्याची धुरा संपूर्णतः यथोचित व्यवस्थित सांभाळलेली आहे. तो आपलं कार्य करण्यात पूर्णतः सक्षम आहे. आणि निर्जरेचं कार्यही ही निर्जरा तत्परतेने पार पाडते. दोघही आपलं कार्य दोन आघाडी अत्यंत व्यवस्थित रीतीने, कुठेही चालढकल न करता, कुठेही स्वतःची जबाबदारी न दुसऱ्यांवर ढकलता हे कार्य ते पार पाडत आहे. याप्रमाणे नवीन कर्म बंद होत नाही आणि जुनं कर्म नष्ट होणार, तर मग मोक्ष निश्चितपणे प्राप्त होणार आहे. म्हणून जो संवर पद पायी आनंदे, जो पूर्वकृत कर्म निकंदे, जो संवर पद पायी आनंदे, जो पूर्वकृत कर्म निकंदे, जो अफंद है बहुरी न फंदे, सो निर्जरा बनारसी वंदे. बनारसी दासजी निर्जराधिकारामध्ये निर्जरेला वंदन करतात आहे की ही निर्जरा मुक्तिदायिनी आहे, माझ्या यथायोग्य कार्य माझ्यासाठी ती संपन्न करणार आहे. म्हणून सो निर्जरा बनारसी वंदे. कशी आहे? जो अफंद आहे, अफंद आहे, फंदामध्ये ती पडणार नाही, बंधनात ती पडणार नाही. बहुरी न फंदे, ती फंदाला देखील करणार नाही. हीच वास्तविकतः निर्जरा आहे. आणि ही निर्जरा, याला म्हणायचं अकाम निर्जरा, सॉरी, याला म्हणायचं अविपाक निर्जरा. सविपाक निर्जरा ही कामाची नाही, आणि ही जी अविपाक निर्जरा आहे हीच मोक्ष मार्गामध्ये उपयोगी आहे. म्हणून आत्म्याच्या अशुद्धतेचा नाश, शुद्धतेची वृद्धी आणि त्याच वेळी द्रव्यकर्म निर्जरित होणे, अशी ही निर्जरा या पहिल्या श्लोकामध्ये आचार्यांनी त्याचं वंदन केलंय, मंगलाचरण रूपाने त्याचं स्मरण केलेलं आहे. आणि यानंतर सर्वप्रथम पुढच्या गाथेमध्ये, पहिली गाथा निर्जराधिकाराची, याच्यामध्ये द्रव्य निर्जरेचं स्वरूप सांगतात. द्रव्य निर्जरा कशाला म्हणायची? गाथा क्रमांक 193. उवभोगमिंदी एहिम दौवाणमचेतनाणमिदराणं जं कुणदी सम्मदिट्ठी तं सव्वं निर्जरा निमित्तम. सम्यक दृष्टी जीव चेतन किंवा इतर अचेतन द्रव्याचा इंद्रियांनी जो उपभोग करतो, तो सर्व काही निर्जरेला कारण आहे. पहिलंच वाक्य अत्यंत क्रांतिकारी की सम्यक दृष्टी जो काही भोग भोगतो, चेतन अचेतन द्रव्याचा जे इंद्रियांनी उपभोग करतो, हा उपभोग निर्जरेचं कारण आहे. अशा तऱ्हेचं अत्यंत क्रांतिकारी विधान आचार्यांनी या पहिल्याच कलशामध्ये, गाथेमध्ये केलेला आहे. विरागीचा उपयोग निर्जरे करता कारण आहे. कारण तो करतो आहे क्रिया, करत असताना देखील त्याच्या अंतरंगामध्ये त्याच्याशी राग जुळलेला नाही. राग विरहित कार्य तो जीवनात करतो आहे, इंद्रियांचा उपभोग घेतो आहे, पण इंद्रिय मला उपभोगण्यायोग्य आहे, विषय मला उपभोगण्यायोग्य आहे असं तो मानत नाही. आणि म्हणून त्याचा भोग देखील निर्जरेला कारणीभूत आहे. आणि मिथ्या दृष्टीला मात्र रागादी भावांच्या सद्भावाने चेतन आणि अचेतन द्रव्याचा उपभोग बंधाला निमित्तच आहे.
पण तीच क्रिया मिथ्या दृष्टी करतो आहे, तर त्या क्रियेने मात्र त्याला बंधनच होत आहे, कारण तो रागाने त्याच्याशी जोडल्या गेलेला आहे. तोच उपभोग रागादी भावांच्या अभावाने सम्यक दृष्टीला निर्जरेला कारण होतो. आणि अशा तऱ्हेने या गाथेमध्ये द्रव्य निर्जरेचं स्वरूप सांगितलेलं आहे. सम्यक दृष्टीला या ठिकाणी ज्ञानी म्हटलेलं आहे. आणि ज्ञानीला रागद्वेष मोहाचा अभाव आहे. ज्ञानी म्हटलं की आमच्या डोळ्यासमोर सम्यक दृष्टी आला पाहिजे, की ज्याच्या जीवनात मिथ्यात्व आणि अनंतानुबंधी कषाय नाही, आणि त्यामुळे त्याला भूमिकेनुसार रागद्वेष असला तरी मोहाचा सद्भाव नाही. मोहाचा सद्भाव नाही याचा अर्थ त्याला पंचेंद्रियाच्या विषयाची त्याला आसक्ती संपलेली आहे. तो आसक्तीपूर्वक कोणतीही क्रिया करत नाही, शिवाय त्याच्या मनामध्ये पराविषयीची कर्तृत्व आणि भोक्तृत्व बुद्धी शिल्लक राहिलेली नाही. भोग घेताना तो दिसत असला तरी भोगांविषयी आंतरिक उदासीनता त्याच्या जीवनामध्ये आहे. म्हणून ज्ञानीला रागद्वेष मोहाचा अभाव सांगितला आहे, म्हणून तो विरागी आहे. यद्यपि विरागी इंद्रियद्वारा भोग भोगताना आढळून येतो, दिसतो. चौथ्याच गुणस्थानात तो काही भोगांपासून विरत होणार नाही. भूमिकेनुसार त्याच्याही जीवनात त्याला ही सगळ्या गोष्टी कराव्या लागणार आहे. इंद्रियांचे विषय भोग पण तो घेणार आहे. तथापि त्याला भोगाच्या सामग्रीमध्ये राग नसतो. पण अंतरंगामध्ये हा जो अनंतानुबंधी जनित राग आहे, मिथ्यात्वपूर्वक असलेला मोह भाव आहे, हा त्याच्या जीवनामधला संपलेला आहे. त्यामुळे विपरीत मान्यता त्याची जीवनात नाही. इंद्रिय मला उपकारी आहे आणि विषय भोग मला अत्यंत सुंदर आहे, सुहावणे आहे, अशी त्याची अजिबात धारणा नाही. पण अशीही असताना हा अप्रत्याख्यानावरण कर्माचा असा उदय त्याच्या जीवनात आहे की या परद्रव्यांना त्याला भोगावं लागत आहे. इच्छा नाही आणि तरी देखील तो करतो आहे, अशी परिस्थिती सम्यक दृष्टीच्या जीवनात आहे. म्हणून भोगाच्या सामग्रीमध्ये राग नसतो. सम्यक दृष्टी असं समजतो की हे परद्रव्य आहे, माझा त्याच्याशी काही संबंध नाही. परंतु कर्मोदयाच्या निमित्तवश माझा आणि त्या भोगांचा संयोग वियोग होतो. अप्रत्याख्यानावरण प्रत्याख्यानावरण कर्माचा हा उदय आहे, हे निमित्त कारण आहे. आणि या उदयामध्ये आत्म्याचा आणि हे भोग जे आहे हे जणू काही आगंतुक आहे, माझ्यावर लादल्या गेलेले आहे, मला भोगणं अपरिहार्य आहे. किंवा जर असं कोणत्या गोष्टी असेल तर ह्यापासून मी विमुक्त आहे, ही श्रद्धा त्याची कायम आहे. आणि अशा तऱ्हेने त्याचा परद्रव्यांविषयीचा निरंतर अंतरंगामध्ये चिंतनाचा परिणाम आहे. आणि त्यामुळे चारित्र मोहाच्या उदयाने पीडा होते. आणि त्याला स्वाभाविक पीडा जीवनात आहे, असह्य पीडा आहे, जी तो सहन करू शकत नाही. आणि असा बलहीन झाल्यामुळे पीडा सहन होत नाही आणि रागादिकांचा प्रतिकार म्हणून विषयांमध्ये प्रवृत्त होतो. हे अत्यंत महत्वाचं आहे या ठिकाणी, की चारित्र मोहाच्या उदयात त्याला जी काही पीडा आहे, जो काही मनस्ताप आहे, तीव्र उदयामध्ये जो काही परिणाम त्याचा होतो आहे, त्याच्या पुढे याचं आत्मिक सामर्थ्य कमी पडत आहे. आत्मिक सामर्थ्य आणि कर्माचं सामर्थ्य यामध्ये जणू काही त्याची लढाई सुरू आहे. या लढाईमध्ये कधी त्याचा आत्मिक बलाचा विजय होईल तर कधी कर्माचा विजय होईल. कधी हा निर्बल बनेल त्या कर्माच्या समोर, आणि असा हा बलहीन असल्यामुळे
या कर्माने जे काही त्याला प्राप्त संयोग वियोग झाला त्याची पीडा हा सहन करू शकत नाही आणि त्याचा प्रतिकार म्हणून ती पीडा सहन होत नाही आणि त्याचा प्रतिकार म्हणून हा भोग भोगताना दिसतो आहे, विषयांमध्ये त्याची प्रवृत्ती होते आहे. हे स्वाभाविक असे काही त्याची पीडा त्याचं शमन करण्यासाठी विषयांमध्ये प्रवृत्त आहे. ज्याप्रमाणे रोगी रोगाला चांगले तर समजत नाही, पण रोगाची पीडा सहन होत नाही म्हणून वेदना आहे, तोपर्यंत औषध वगैरे साधनांनी इलाज करतो. एखाद्याला रोग झाला, त्याची पीडा असह्य आहे तर तो त्यावर औषधोपचार करतो. वेदना सहन होत नाही म्हणून औषधोपचार सुरू आहे, पण औषध चांगलं आहे असं तो कदापि मानणार नाही. कधी हे औषध बंद होईल आणि कधी मी रोगमुक्त होईल याचीच त्याला चिंता आहे. औषध घेतो आहे, पण औषध आवडीने घेत नसून, रुचीपूर्वक घेत नसून, रोगाचं शमन करण्यासाठी औषध साधन म्हणून घेतो आहे. सेम कंडिशन ज्ञानीच्या जीवनात आहे. ज्ञानी देखील हा जो काही त्याचा अंतर्दाह आहे, ही जी काही त्यांची अंतर्व्यथा आहे, पीडा आहे, याचं शमन करण्यासाठी केवळ साधन म्हणून विषयांचे भोग भोगताना दिसतो, पण अंतरंगामध्ये या विषय सेवनापासून मी कधी निरत होईल, हे विषय सेवन कधी बाजूला हटतील याचंच अंतरंगामध्ये चिंतन आहे. मी कधी अतींद्रिय आनंदात पोचेल हा भाव त्याच्या जीवनात सदैव श्रद्धा रूपाने विद्यमान आहे. कारण श्रद्धा त्याची समीचीन आहे म्हणून श्रद्धा रूपाने त्याचा भाव विद्यमान आहे. पण वर्तमान काळामध्ये चारित्र्य मोहाच्या उदयात जो काही रागरूप परिणाम आहे त्याचा इलाज म्हणून विषयांचं सेवन करताना तो दिसतो आणि त्यामुळे तो विषय रुचीपूर्वक त्या ठिकाणी सेवन करत नाही. हे विषय कधी माझ्यापासून हटतील हाच विकल्प त्याच्या जीवनात आहे. कधी मी अतींद्रिय आनंदाची अनुभूती घेईल, त्या सुखाला मी वंचित झालो आहे, ते कधी मला अनुभवायला मिळेल हाच भाव त्याचा निरंतर आहे. बाकीचं उद्याच्या विचारामध्ये बघू. जिनवाणी के ज्ञान ते सूझे लोकालोक, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ. नमो अरिहंताणम नमो सिद्धाणम नमो आयर्याणम नमो वज्रायाणम नमो लोए सव्वसाहुणम. सर्वांना जय जिनेंद्र.